बापू म्हणाले मंजुऱ्या सगळ्या झाल्यात पण पैसा आला पाहिजे। अरे बापू आम्ही आहोत म्हणजे महाराष्ट्राच्या तिजोरीची चावी तुमच्या हाती आहे। या माढा लोकसभेचे खासदार आणि उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकरजी ज्यांना पाहिल्यानंतर मला म्हणावंसं वाटतं, काय गर्दी, काय उत्साह, काय जिंकण्याची तयारी, सगळं ओके मध्ये आहे। नुसतं ओके नाही, एकदम जंक्शन आहे। असे खऱ्या अर्थानं या तालुक्याचं भाग्य बदलणारे आणि महाराष्ट्रामध्ये कुठेही गेलं तरी सांगोल्याचे शहाजी बापूंना सगळे ओळखतात असे स्टार आमदार शहाजी बापू पाटीलजी, आमचे परमस्नेही दीपक आबा साळुंकेजी, आमचा घाण्या वाघ गोपीचंद पडळकरजी, आमचे जयकुमार भाऊ गोरेजी, आमचे प्रशांत मालक परिचारक कल्याणरावजी काळे, दौलत नाना शितोळे, भाऊसाहेब रुपनर, चेतनसिंग केदार, राजश्रीताई नागने, राणीताई माने, श्रीकांत देशमुख, दादासाहेब लवटे, खंडू तात्या सातपुते, दिग्विजय पाटील, भरत चव्हाण, नवनाथ पवार, मधुकर बनसोडे, शिवाजीराव घेरडे, अतुल पवार, दुर्योधन हिप्परकर, मानस कमलापूरकर, सागर पाटील, नवनाथ मगर, संभाजी तात्या, नानासाहेब मोरे, विजय बनसोडे, सोमण्णा मोरे, देशमुख सर, उत्तमदादा खांडेकर, रफिक नदाफ, सुभाष इंगोले, समीर पाटील, शंभू माने आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे आता बोलत असताना आपल्या खासदार साहेबांनी सांगितलं की हे जे सगळं पाणी आलं त्या पाण्याचा भगीरथ देवेंद्र फडणवीस आहे। पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, हे जे काही पाणी आलं त्याचे खरे भगीरथ कोणी असतील तर रणजित दादा आणि शहाजी बापू आहेत। यांनी जो पाठपुरावा केला, यांनी जी मेहनत केली, त्यातल्या अडचणी सोडवून घेतल्या आणि त्यामुळे आज खऱ्या अर्थानं जो भाग सर्वात जास्त दुष्काळी म्हणून ओळखला जात होता, आज हळूहळू तो सगळा भाग पाणीदार होतोय आणि चिंता करण्याची आवश्यकता नाहीये। बापू म्हणाले मंजुऱ्या सगळ्या झाल्यात पण पैसा आला पाहिजे। अरे बापू आम्ही आहोत म्हणजे महाराष्ट्राच्या तिजोरीची चावी तुमच्या हाती आहे। आणि शहाजी बापूंनी सांगितलं आणि आम्ही केलं नाही असं होऊ शकतं का? त्यामुळे चिंता करू नका। बापू जेवढ्या योजना सुरू केल्या आहेत तेवढ्या जोपर्यंत संपत नाही पैशाचा ओघ कमी होऊ देणार नाही। आता बघा, नुसतं पिण्याचं पाणी किंवा शेतीचं पाणी किंवा रस्ते नाही, जळिताचे पैसे देखील या तालुक्यामध्ये 157 कोटी रुपयाची मदत आली आणि जवळपास या ठिकाणी 74,000 खात्यांमध्ये पैसे गेले, 13,000 बाकी आहेत। ते पण आपण सोडणार नाही बापू, तेही आपल्या खात्यात आता आचारसंहिता असल्यामुळे अडकलाय, पण त्या ठिकाणी तेही जे काही पैसे आहेत ते पैसे देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितपणे केलं जाईल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।